राम राम मंडळी. तर आता तुम्ही म्हणणार एवढ्या सकाळी सकाळी ही गर्दी कसली? तर हे बघा, हे आहेत आपल्या प्रणम्यचे मोठे भाऊ बहिणी. आपला प्रणम्य सकाळी उठून यांच्याकडे धाव घेतो आणि मग मस्ती करायला सुरू करतो. तर ही गर्दी सगळी जाणार होती पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी. तसंही आपण कालच यांच्या घरी येऊन गेलेलो होतो. म्हटलं देवदर्शन करायला जात आहे, मग काय गाडी सर्व साहित्य वगैरे त्यांनी ठेवलं. तसंही ते सर्व देवदर्शन करणार होते, जेजुरी, अक्कलकोट वगैरे सर्वच. आता प्रवास एवढा मोठा आहे म्हटल्यावर मामींचा मान तर मोठाच राहणार ना. म्हटलं एवढ्या चांगल्या कामासाठी जात आहे, मग गाडीची पूजा नको करायला. मग पूजा वगैरे करून घेतली. आणि इकडे आपल्या प्रणम्यची गडबड बघा. त्याला तर असं वाटत होतं जणू काही तो एकटा पंढरपूरला जाणार आहे आणि बाकी सगळे घरीच थांबणार आहे. पण झालं अगदी उलटं. प्रणम्य घरी राहिला आणि बाकी सगळे गाडीत बसले आणि मस्त गाडीतून बाय बाय करत होते. आता 3-4 दिवस देवदर्शनाला जाणार म्हणजे आपला प्रणम्य घरी भलतंच बोर होणार. पण जाता जाता आत्याचे लाड काही संपत नव्हते. प्रणम्य तर आत्याचा हात सोडायलाच तयार नव्हता. शेवटी एकदाची गाडी पंढरपूरला आणि देवदर्शनासाठी रवाना झाली. विठ्ठलाच्या चरणी सगळ्यांचा प्रवास सुखाचा हो हीच प्रार्थना. तर कसा वाटला हा आजचा छोटासा फॅमिली ब्लॉग? आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगपर्यंत. तोपर्यंत जय हरी विठ्ठल.